नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मल्हारी सप्तशतीचा पहिला अध्याय पठण केला होता. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण दुसरा अध्याय पठण करू आणि आजच्या या व्हिडिओमध्ये जेवढे जास्तीत जास्त अध्याय घेता येतील तेवढे आपण पठण करण्याचा प्रयत्न करू. चला तर मग सुरुवात करूया. श्री मल्हारी सप्तशती अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. सनतकुमार उवाच. कुटुंब सारे अग्निहोत्रासी, ऋषी ठेवणी पर्वतासी, गेले सारे अमरावतीसी, इंद्रराजस सांगण्या. रत्न जळते सिंहासनी, इंद्रा बैसला आसनी, अनेक अप्सरा येऊनी करीती तयाची सेवा. तेथे सेवितसे अग्नी यमपाश सोडुनी, कुबेर नवनिधी घेऊनी सेवा करीतसे शुक्राशी, सूर्य शांतमूर्तीशी, चंद्र सर्व भावेसी, बृहस्पती करिस्तवनाशी त्या इंद्र दरबारी. ऋषी इंद्रनगरे प्रवेशले, देवसभा देखते झाले, देवता सारे तेथे विराजले अमरावती नगरीत. ऐसा तो देवराना देखून या ऋषीगणा, स्वतः उठून या सिंहासना तयांसी नमस्कार करिता झाला. इंद्र उवाच. दुर्लभ तुमचे चरण करीतसे मज पावन, तुम्ही कार्य घेऊन कवन सांगावे मज ऋषीराया. ऋषी उवाच. तुझे आंबयाम्मासी म्हणून मणिचूर पर्वतासी, आम्ही करीत होता तपासी, आला तेथे मल्ल दैत्य घेऊन दैत्य परिवाराला आश्रमी तेथे झाला. आम्हास पिडू लागला तपभंग करावया. आम्ही जीव मात्रे धरून कुटुंबे आणखे पर्वते ठेवून, आले तुझ शरण तू सर्व जानसी. देवराया इतके करणे दैत्यमणी मल्ला वध करणे, आम्हासी आश्रमी स्थापने तुम्ही निर्भय करून या. शुक्र उवाच. त्या दैत्य ब्रह्मासी आराधिले, एके अनुषणे तपे केले, धूम्रपानासहित जपिले, तयाने झाला अमरतो. त्या तपमुळे उन्मत्त झाला तो दैत्य, कोणी जिंकू न शकत त्या महादुष्ट दैत्यांना. तुम्ही वैकुंठासी जावे, महाविष्णूचे वृत्तांत सांगावे, आमचे क्लेश वधवावे, तोच पालन करता सृष्टीचा. धर्मपुत्र निघाले तिथून, हृदय विष्णूचरण स्मरून, पाहण्या वैकुंठ भुवन, कृपादृष्टी तयांची मिळण्या. पोहोचले वैकुंठी भुवन, सुंदर मंदिर पाहून, भक्ती जडली चरण, वैकुंठपती तेथे वसे. हिला ऋषीने कमलनयन, केला पितांबर परिधान, रत्नजडित सिंहासन, शोभतसे मेघ सावळा. केयुरकन किंकिणी शोभत, कंठी कौस्तुभ झळकीत, कर्णी कुंडले मिरवित, हृदय वैजयंती शोभत. गरुड सेवा करी, हस्ती गदा पद्म शंख चक्र शोभी, पद्मासनी बैसले श्रीहरी, वदन सुहासे शोभे. सौंदर्याचा निधी वेतला, रत्नखचित मुकुट शोभला, सुवर्ण तेजे सूर्य भासला, श्रीहरी आसनी वसे. प्रिय भक्त ऋषी नारदादिक, कपिल सिद्ध साधक, जवळते सणाधिक, भक्तिभावे शोभतात. धर्मपुत्र ते पाहुणे आनंदले, नेत्र तयाचे जळी भरले, नमस्कारने उभे ठाकले, श्री विष्णूची स्तुती करू लागले. ऋषी उवाच. जय जयाची पुराणपुरुषा, निरामया निराभासा, नित्यानंदा ऋषिकेशा, परमानंदा लक्ष्मीपती, लक्ष्मीसहित राजहंसा, जगदमाया जगज्जीवना. ऐशी स्तुती ऐकुनी संतोषला तो चक्रपाणी, मेघ गंभीर वचने पुस्त झाला ऋषीशी. श्री भगवान उवाच. प्रसन्न झालं तुम्हासी, का येणे केले वैकुंठासे, सांगावे तुम्ही मदसी, धर्मपुत्र ऋषीवरांनो. तुम्हा ते कोणी कष्टविले, कवणे पापे भेडसाविले, दुर्मदे तपभंग केले, चित्त शोभविले तुमचे. ऐकोणी महाविष्णूची वचने, संतोषली धर्मपुत्राची मने, नमस्कार करुणी चरणे, सांगते झाले तयासी. ऋषी उवाच. मणिचूर पर्वतासी, आम्ही वस्ता तपासी, मणी मल्ल दैत्य पिडिले आम्हासी, आमच्या आश्रमाशी नासविले. अमरावतीचा राणा तो मणिमल्ले जिंकेला, पिडिले आम्हा ऋषीजना, ते तुम्ही सर्व जाणता. श्री विष्णू उवाच. मणिमल्ल दैत्य माजले, तपे ब्रह्मासी आराधिले, अमर ते जाहले, कोणी जिंकू न शके तयांशी. तेनं हार मानती एका त्र्यंबका वाचुनी, चला जाऊशी भुवनी तुम्ही आम्ही समवेत. वृत्तांत सांगू महादेवास, विनंती करू तयास, तोच वदिली मणिमल्लासुरास, चला ऋषीवर हो. कैलास भुवनीची कथा, निवारील सर्व व्यथा, साक्षी ठेवणी समर्था, सांगतसे श्री गुरुमाऊली. इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांडे पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती द्वितीय अध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमः. सनतकुमार उवाच. महाविष्णूसह वर्तमान धर्मसुत ऋषीजन आकाशमार्गे करून निगमन निघाले दर्शना कैलासासी. तयानी कैलासगिरी देखिला, सहस्रचंद्र किरणांचा भासला, शुभ्र शूल देखिला, हिमगिरी शंभूनिवास. त्या कैलासगिरीवरी परिजात फुलले भारी, चंद्रिकेसारखे निर्मळ परी, नाना सुगंध दरवळी. तेथे आम्रवृक्ष फुलले, फळी पुष्पी करिमल, फाकले जैसे चंदन पुरुषी चर्चिले, दाही दिशा घमघमित. जेथे गंधर्व करीती गायन, किन्नरी नृत्य करून, शिवशंकरास करण्या प्रसन्न, 64 कला जागविती. रत्नखचित शिखरा मागारे, रूप पाहुणी नरनारी, कामुधुहीनो तेथे रवंत करे, शोभताते अतिसुंदर. हे मंदिर विश्वकर्माने निर्मिले, रत्नशिले असे उभारिले, नाना रत्न तेथे शोभले, रत्नखचित सुवर्ण मंदिर,
कळत झळकताती शिखरावरी ध्वजा पताका शोभती अंबरी कोटी सूर्यतेजापरी सप्तप्रभावळी शोभती प्रथम सोमकांताची वळी दुसरी पद्मरागाची प्रभावळी तिसरी पुष्कराजाची केली चौथी निळकंठ शोभली पाचवी पोवळ्याची प्रभावळी सहावे पाचुनी बांधली सातवी हिऱ्याचे निर्मिली झळकली विजंबरी मुक्त कलाचा निर्मिळेला अमृतासारिका धवला स्फटिका समस्वज्वळ भिंती शोभतात मनोहर ऐसा कैलास देखोनी धर्मसूत आनंदी होणी श्री विष्णू संतोष पाहुणी ते जाते झाले ऋषींनी देखील शिवभुवन वर्णित तायाचे महिमान लिखित जाते आटून मज पामराची काय कथा त्या सुंदर शिवभुवनी नाना देवता बैसोनी अष्टलोकपाल सेवा करुणे ओलंगताती अखंडित सुरवर सकल इंद्राधिक विद्याधर किन्नर यज्ञाधिक कुबेरादी मुख्य नायक सेविताती सेवकपणे अप्सरा समुदाय मिरविती गीत नृत्याची माला दाविती शिवसेवेते रिजविती नृत्य गायने करुणिया ऐसे वर्णिले शिवभुवन पुढे कथा अतिघन सावध करुणी मन श्रोते हो तुम्ही परिसावे इति श्री गुरुमौली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांडे पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती तृतीयाध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पण मस्तु अध्याय 4 श्री गणेशाय नमः सनतकुमार उवाच देखुनी सभा रत्न जडित नाना कलावंत सेवित थोर विस्मय धर्मसुत पावती झाले सर्वई जे मनी मल्ल पिडिले तापतयाग्नीने पोळले ते शिवसभा पाहुणे आनंदले हृदय माझे अत्यंत सभे माझी बैसला त्रिपुरारी अर्धांगी शैलजा सुंदरी देखिले धर्मपुत्र ऋषीवरी पुरो पुण्य करुणिया जैसे शराब्दीचे कल्लोळ कामधेनुचे शिरधवल तैसे कर्पूर गौर निर्मळ शोजवळ दिसतसे कमळदळी पूजेला अंगी चंदन चर्चेला वरी कर्पूर उधळीला शोभत असे अतिभव्य शोभा जयाची सुलक्षणयुक्त तळे दिसते आरक्त कोमले भक्तांच्या हृदय जिंकेले पाप ताप शोक हरे ज्याच्या पायी काळ वसत सर्व विष्टी करुणी शोभत जो या विश्वाचे पोषित सर्वेश्वर महादेव मंचकी पद्माशन शोभत व्याघ्रचर्म असे परिधानित वरी भुजंग असे कवळीत आनंदे शिवशंभूच्या पानपात्र डमरू खडग पिनाक बाण खडग वांग परशु अंकुश शृंग त्रिशूळ हाती धरियेला ऐसे दशायुधे मनोहर प्रचंड दोरदडे धरिले करे कंकणे सर्पाची भयंकरे दिसताती दृष्टीशी पूर्वे सुंदर मुख कमल कंठे शोभे सुनील ग्रासी भक्तासाठी हाल परमप्रीती करुणिया पश्चिमे मुख कमळ मिरवत चंद्रासारखे निर्मळ दिसत कदर्पाचे दहन करीत शिव त्रिनेत्रे शोभत असे उत्तर मुख शोभत शुभ्रवर्ण गंडस्थळ मिरवित विभूती त्रिपुंड विराजित सुहास वदन शिवसुंदर मेघासारखे सुनील दृष्टी भयानक काळ सर्पा शोभत माळ दक्षिण मुख दिसतसे पाचवे मुख व्यक्त सगुण लक्षणे रहित तडीत समुदायासारखे दिसत असा पंचमुखी शिवशंकराचे अर्धांगी गौरीजा वसे वामांगी पंचमुखी शोभे सर्वांगी मंगलमूर्ती महादेव जैसी गंगा समुद्री मिळाली ते भवानी शिवयोगा ते पावली सृष्टी सर्वे आनंदली त्या परमेश्वराची चैतन्यकला पाहताच ती गिरजा भवानी समवेत वसे शूलपाणी ऋषी संतोषले अंतकरणी साष्टांग प्रणिपात करती ऋषी वाच जय जयाची शिवरथमूर्ती जय जयाची गिरजापती जय जयाची पशुपती नमन तुझ निज भावे नमन तुझ चंद्रशेखरा महंत गौरीच्या प्राणेश्वरा जगन्नाथ परत्परा महारुद्रा नमन तुझ नमन कर्पूर गौरासे नमन तुझ भूत भावनासे भुवनाथ भव्यशंकरासे त्रिपुरांतक नमन तुझ नमन ज्ञानदयकासे नमन वेद जाणे तयासे नमन वेद कर्त्यासे वेधर तयासे नमन सृष्टीकर्त्या ब्रह्मासी नमन सृष्टीपालक विष्णूशी नमन संहार रुद्रासी त्रिमूर्तीचे नमन असो ऐसी शिवाची स्तुती करुणी ऋषी सभेत उभे राहुनी विव्हळ अंतकरणी विराजुनी अश्रू ढाळती तेथे शंभू उवाच तुम्हा कोणी कष्ट केले दुर्मदे तपभंग केले कोणी तुम्हा दुःख केले सांगा मज धर्मसुत हो ऋषी उवाच महादुष्ट मणिमल दैत्य श्रीशैल पर्वती राहत तप करुणी अद्भुत प्रसन्न करीते ब्रह्मास मणिमल्लासी मिळाले वरदान तुम्हासी जिंकू न शके कौन न जिंकते देवदान अमरत्व प्राप्त झाले वरदाने उन्मत झाले महातळे राज्य करू लागले सकळ जना ते पिडिले ऋषी ते न सोडले भगवंता तू सर्वत्रोसी आमचा वृत्तांत जानसी महादोषा ते खंडितोसी आम्ही काय सांगू तुझं शिव उवाच ऋषी हो तुम्हा ते त्यांनी नाही पिडिले दृष्टकर्मे आयुष्य कमी केले काल सर्पाच्या पेटारे विध्वंसिले त्या मणिमल्ल सुरांनी मी वदील त्या दैत्यांशी म्हणून उठला महाक्रोधासी जटा आपिटल्या भूमीसी उग्र रूप धरुणिया ते महामारी उपजली स्वरूपी अग्नी दिसली ऋषींनी तिला वंदिली द्रुतमारी नामतेचे द्रुतमारी उभी ठाकली दंत दाडा विक्र दिसती जिव्हा तिची अग्नी भासली अति भयानक दिसे असे शिवसभेतील कथन मल्हारीचे चरित्र पावन गुरुमाऊली करीतसे वर्णन स्वामी सेवेकऱ्यांसाठी इति श्री गुरुमाऊली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांडे पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती चतुर्थो अध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पण मस्तु अध्याय 5 श्री गणेशाय नमः सनतकुमार उवाच शिवाने रूप घेतले मार्तंड भैरवाचे बाहुभूषणे सर्पाचे शिरी शोभतसे मुकुट चंद्राचे
खडग पाशहाती शोभे. सवे श्वान थोर गर्जत गण सप्तकोटी परिवारित पिशाच समुदाय विराजित शोभे तयात शंभू मार्तंड. समस्त देवा ते आज्ञापिते यावे आपण युद्धात सर्व सैन्यासहित अग्निशस्त्रवाहनासहित. मार्तंड भैरवाच्या आज्ञे करून आले युद्ध आनंदे करून. देव आपले सैन्य घेऊन मिळते झाले कैलासासी. देवांच्या रणभूमीवरी सैन्य वेगवेगळे परी स्वामी कार्तिक दावी कसुरी त्यावेळी मार्तंड भैरवासी. कार्तिक उवाच. मयुराचे वाहन आरुढले शक्तीसहित बैसले नीलवर्णी कवच शोभले ते वीर सैनिक माझे. ऐरावतावरी आरूढ झाले इंद्राचे सैन्य ते भले दानवले दीप्ती शोभले ते अग्नीचे सैन्य. कंठी घंटाचे नाद गरजते ते यमदूत असती निरंतर मांस भक्षण करीते ते सैन्य नैऋत्याचे. चंचळ पाश हाती मिरवत ते सैन्य वायूच ध्वजा पताका असे हातात ते वीर वरुणाचे. कांचन अंकुश सोज्वली ती सेना कुबेराची भली गजमुख परशु मिरविती ती सेना गजाननाची. शस्त्र चामरे शुभ्र मिरवित मृगमुखी सेना चंद्राची ती सप्त अश्वरती शोभती ते सैन्य जाणावे सूर्याचे. अश्व गज हंससारखे प्रेमळ ते ब्रह्मदेवाचे दळ शंख चक्र गदा हातातील सेना विष्णूची निघाली. सनतकुमार वाच. देवसेना घेऊन सारी वधावया मल्ल त्रिपुरारी निघाला मणिचूर पर्वतावरी शिव मार्तंड भैरव. थोर सैन्य देखुनी भयातुर दूत होऊनी आले मल्लासुरापाशी धावणी सांगती सैन्यवर्णन तयाला. दूत उवाच. सैन्य आले ते असंख्यात दाही दिशा व्यापल्या अद्भुत प्रद्युत शस्त्रे असे झळकत आला तो मार्तंड भैरव. मल्ल उवाच. काय वर्णिता तुम्ही शिवासी आम्ही जाणतो शिवासी वृषभवाहन असे त्याची भस्म गजचर्म परिधान करीत असे. अंगी तयाची सर्पभूषणे असे संपत्ती त्याची जाणे आम्ही काय युद्ध खेळणे दैत्य हो माराया दुतासी. सनतकुमार उवाच. दैत्यराज तो उठवणे उंच शिखरावरी जावणे मार्तंड भैरवाचे सैन्य पाहुणे भयभीती मानसी जाहला. मग वीरा ते पाचारोने रथ अश्वदेवने बहुत सन्माने करून युद्धास तयारी करीत असे. सुरादेवनी असुरासी देत झाला ऐरावतासी देतचे सुरपाती गजासी दैत्य त्या महावीरासी. अमर मल्ल उद्ध हातासी तांबूल दैत्य वैरियासी जय मंगल तो आश्वासी नर विध्वंसन दैत्य तो. बोलविता झाला धूम्र वक्रास शूर्पकर्ण ऊर्ध्वकेशास. सुरासन अश्वी जीवास एक एक दुर्धर दृष्ट असती. जय इंद्रनील मरतुंडास खड्गवीरा खड्गदृष्टास नांगरहारी वक्रदंत शुंडास बोलविता झाला. या अवधया दैत्यांशी वस्त्रे अलंकार तांबुलेसी पूजत झाला सुवचनेसी मल्लासुर दैत्य राज तो. आज्ञा देता झाला तयांसी त्वरा करा संग्रामासी आपण आरुडला इंद्ररथासी शस्त्रास्त्र परिपूर्ण. मल्ल तेजे ऐसे दीर्घ होते जैसा दीप विजता वाढत तैसा दैत्यराज भासत मिरवत असे दुस्सपणे. तैसाच मने दैत्य शोभत गदस्कंदीर आरूढ होत शस्त्र चामरी मिरवित उल्हासित मलबंधूस. दैत्य सिंहनादे गर्जते तेने गिरिकंदरे दणाणती यक्ष किन्नर शिखरे सोडिती त्या पर्वतांची. त्या वस्तीचे ठाई तत्पर ऐकोनी सन्निघोष भयातुर होऊन या नारी नर गमन करते झाले तिथून. आता संग्रामाचा रस सांगेन समर्थांचा दास जे बोलिले व्यास ब्रह्मांडे पुराणे क्षेत्रखंडे. इति श्री गुरुमौली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांडे पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती पंचम अध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु. राहिलेले अध्याय पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ खूप मोठा होईल तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.